गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मी पण मजेत. मी मीनाक्षी आजी नाती ब्लॉगमधून तुमचं स्वागत करते. तर पहा ही अशी सुंदर सकाळ, 6:30 वाजे सकाळचे. मी अजून काय सूर्य वगैरे निघला नाही, तर आपण तुम्हाला दाखवणार आहेत आता झेंडूचे झाडं. तर हे असे थोडे एका खूप अंतरावर लावलेले झाडं होते शेवग्यामध्ये. ह्या अशा 2-2.5 लाईनी पिवळ्या याच्या आता आणि 2.5 लाईनी ऑरेंज याच्या आता. तर हे आपण आता तोडून घेणार आहे, कारण याला पाणी नाही. मी तुम्हाला जसं बोलले, हे पहा मैत्रिणींनो, मी बोलले तुम्हाला गवतामुळं आपण पाणी नाही दिलं. आणि झेंडू लावण्याचं रिझन असं काही खास नव्हतं मैत्रिणींनो, की कुठं विकायला न्यायचे किंवा काही. एक आवड म्हणून कुठंतरी पाठीमागं शेतात आलं तर थोडं बरं वाटण. आणि बरं वाटण म्हणजे शेत त्याच्यासाठी गुंतवून ठेवता येत नाही, पण याच्यामध्ये शेवगा लावलेला होता, तुम्हाला बोलले मी जसे 100-1 झाडं. तर मला असं वाटलं की शेवग्याला तर पाणी द्यावंच लागेल, मग याच्यामध्ये आपण काहीतरी लावून देऊ की त्याच्याबरोबर त्याला पण पाणी भेटेल. पण मैत्रिणींनो, गवताच्या अभावी आपण त्याला पाणी द्यायचंच बंद केलं. कारण मला नंतर कळालंच, लावल्याच्या नंतर, झेंडू वगैरे आता हा मोठा होत आल्यावर, की शेवगा बिना पाण्याचा राहू शकतो बऱ्याच दिवस. तशी हे झेंडू वगैरे राहत नाही मैत्रिणी. तर याला पाणी नसताना पण हा खूप सारे याला असे म्हणजे काय म्हणू आपण, नवीन आगार फुटल्या होत्या याला ह्या अशा. त्याला ते छोटे छोटे कळे येऊन त्या जागेवरच हे झालं, तर पाणी नसल्यामुळं. आणि मी एवढा दिवस दम धरला, हे फुलं कोमजले नाही तर म्हणजे लागलेच सुकायला, पण महिनाभर जोक नाही. झाडं पार गेले सुकून मैत्रिणी, दिसत असते तुम्हाला. आणि हे पाच जमीन तुम्हाला दिसत असेल, ही अशी क्रॅक झाली म्हणजे त्याला पाणी नाहीचे असं. तर हे आता येण्याची शक्यता नाही, म्हणून मी आपली हे आता घेतले तोडून. आपली पिवळ्या कलरच्या झेंडूने मैत्रिणींनो बकेट भरली, तर ती मी खाली करून येते घरी. आणि त्याच्यामध्ये नंतर हे तुम्हाला ऑरेंज कलरचे तोडणार ते दाखवते. तर ऑरेंज कलरचे एवढे नाही आहेत फुलं, हे बकेट भरून निघले, हे कमीच निघते. तर अशा पद्धतीने आपण हे राहिलेले तोडून घेऊ. आणि हे पहा मैत्रिणी, थोडासा सूर्य निघाला आहे आता, छान वाटू राहिले. हा पहा शेवगा मैत्रिणींनो, याला फुलं आलेत. एवढा छान खुशबू येतोय ना याचा. आणि बघा कशा मस्त दिसते जवळून. पाणी नसताना ह्या एवढ्या साऱ्या कळ्या आलेल्या आहेत मैत्रिणींनो. ह्या पाणी असं तर हा नक्कीच खूप मोठा झेंडू झाला असता. अशा पद्धतीने आपला झेंडू तोडून झाला आहे मैत्रिणींनो. आणि तोडताना खूप छान वाटतं मैत्रिणींनो, एवढं छान वाटू राहिले फुलांना तोडताना. कदाचित ते थोडे आहेत म्हणून त्याचा आनंद घेता येत असं, जास्त असल्यावर कंबर काम नसन करत. तर मी जसं म्हटले होते तसं तुम्हाला, की हे साईडचे झेंडू कमी निघले, म्हणजे थोडेसे कमी येतं बकेटला. आणले तोडून मैत्रिणींनो. मी जाणार आहे आज पुण्याला, तर घेऊन जाणार आहे. काय करणार आहे काय माहीत नाही आहे.